सालाबाद प्रमाणे किल्ले वारुगड या ठिकाणी श्री भैरवनाथ व माता जोगेश्वरीच्या यात्रेचा जो सबिना म्हणजेच शेवटचा दिवस असतो त्याचं प्रक्षेपण करण्यासाठी आज आपण या ठिकाणी हजर आहे। काल पण होतो, परवा पण होतो। दर दिवशी आपली मानदेश न्यूजची टीम या ठिकाणी येत असते। मित्रांनो, तुम्ही बघू शकत असाल पाठीमागे ज्या देवाच्या सासनकाठ्या असतात, ज्या मानाच्या सासनकाठ्या असतात विविध गावाच्या, त्या या ठिकाणी आणल्या जातात, 5 दिवस ठेवल्या जातात आणि सबिन्या दिवशी या काठ्या वाजत गाजत ढोल पथकासह पूर्ण या वारुगड किल्ल्याला म्हणजे पूर्ण वारुगड किल्ल्याच्या भोवती वेढा घालून नंतर या काठ्यांचं विसर्जन करण्यात येतं। तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सर्व दाखवणारच आहेत, वेगवेगळ्या गावच्या कुठल्या काठ्या कुठल्या गावच्या आहेत, परंतु गर्दीमध्ये आवाज थोडासा इकडे तिकडे होतो म्हणून हा इंट्रोडक्शनचा जो व्हिडिओ आहे तो आपण तुम्हाला या किल्ल्यावरून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। तुम्ही बघू शकत असाल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा वारुगड किल्ला आहे आणि या वारुगड किल्ल्याच्या या ठिकाणी प्रसिद्ध असं नवसाला पावणारं श्री भैरवनाथ देवस्थान आहे व त्या देवाच्या यात्रेत आजचा शेवटचा दिवस व आज सकाळी देवाचा भव्य दिव्य असा छबिना म्हणजे मिरवणूक निघालेली आहे। या मिरवणुकीमध्ये विविध गावातून आलेल्या सासनकाठ्या असतील, देवांच्या पालख्या असतील, या सुद्धा सहभागी आहेत। चला तर पाहूयात व्हिडिओ विस्तृतपणे। नमस्कार दादा, आज वारुगडचा श्री भैरवनाथाचा छबिना निघालेला आहे, तर तुमचं नाव काय व गाव कुठलं? माझं नाव संदीप रत्नाकर जाधव, माझं गाव मैमनगड आहे आणि छबिन्यात आम्ही दरवर्षी येत राहतो। वेळांपुढे आम्ही या ठिकाणी येत राहतो। वेळांपुढे आम्ही इथे मानकरी आहोत। मैमानगडची मानाची काठी सुद्धा या ठिकाणी येत असते। हो सर। तर दादा, तुम्ही किती वर्षाच्या असल्यापासून या भैरवनाथाच्या वारुगडच्या यात्रेला येता? तसं सांगायचं झालं तर मला मी लहानपणापासून जेव्हा मला कळतंय तेव्हापासून मी या ठिकाणी एकही यात्रा मी या ठिकाणी नाही। ते अतिशय जागृत देवस्थान आहे। या जागृत देवस्थानाविषयी आमच्या बघणाऱ्यांना काय सांगाल? अतिशय चांगल्या प्रकारे यात्रा भरते आणि शिस्तबद्ध यात्रा आहे। कुठेही पोलिसांची फार काही गरज लागत नाही। अतिशय सुंदर नियोजनबद्ध हे कार्यक्रम चालत असतो या ठिकाणी। शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न, या देवाला आपल्या मान घटावसाठी काय मागणी कराल व युवकांना काय संदेश द्याल? या ठिकाणी मागणी एवढीच करेन मी की सर्वांना सुखात, समाधानात आणि आनंदात राहू दे, पाऊस पाणी भरपूर होऊ दे आणि मान चांगला फुलू दे आणि युवकांना या ठिकाणी एवढंच एवढंच करेन की सर्वांनी पुण्या गोविंदाने राहावं, एकत्र राहावं आणि दुसरी गोष्ट अशी की कोणी व्यसन करू नये, व्यसनापासून दूर राहावं, हे सगळ्यात मोठं महत्त्वाचं माझं या ठिकाणी लोकांना संदेश असेल। ओके, म्हणजे सध्या तरुण पिढीला विविध अंमली पदार्थाची व्यसनं असतील किंवा जंगली रमी सारखे गेम आहेत, शिकलेले तरुण सुद्धा त्याच्यामध्ये कर्जबाजारी होऊन खूप सावधानतेनं बोलतोय। आत्महत्यासारखे प्रकार मान तालुक्यामध्ये एवढा दुष्काळी भाग असून शेतीमुळे कधी होत नव्हते, परंतु या जंगली रमी सारख्या गेम, ऑनलाईन गेममुळं तरुण आत्महत्या करायला लागलेत। 15 ते 16 घटना आतापर्यंत झालेल्या आहेत मानगटावमध्ये। बरोबर, याच घटना रोखल्या गेल्या पाहिजेत। तरुण आणि अंमली पदार्थ जे काय असेल त्याच्यापासून दूर राहिलं पाहिजे, त्याशिवाय प्रगती नाही। ओके, धन्यवाद सर, नक्कीच तुमच्या भावना आम्ही पोचवू। सेंड नाही, मानदेश ट्विट सर्च करायचं दिलेलं आहे का नाही? दादा कुठून आलाय? दुमाळवाडीतून तुम्ही दरवर्षीच येता का यंदाच आलाय? प्रत्येक वर्षी आमचे 20 ते 25 वर्षापासून आमची मानाची दादा काठी असते। आमचं मूळ गाव आहे खंडेवाडी, त्यामुळे आम्ही प्रत्येक वर्षी आमची काठी आणि आमचं देवाला नैवेद्य म्हणून बोकाड असतं। म्हणजे तुमची मानाची काठी असते? हा, मानाची काठी असते आमची। तर यंदा यात्रा कशी काय भरली होती वारुगडची? मागच्या वर्षीपेक्षा ह्या यात्रेला आता प्रचंड संख्येने लोक आले। काल
रात्रीच्या पासून आणि आता सकाळी गर्दी वाढत चाललेली आहे. तर भैरवनाथ चरणी या तरुण बांधवांसाठी तुम्ही काय आव्हान कराल? तरुण बांधवांना एवढंच की ही आपली जी यात्रा आहे ती चांगल्या परंपरेला पुढे चालू द्या. वादविवाद काही बाकीच्या ज्या गोष्टी असतील त्या अवॉइड करून ही आपली चांगली जी मागच्या पिढीने आणलेली पुढे जी परंपरा आहे ती तशीच वाढत राहू. ओके, धन्यवाद दादा.
पेशंट बाहेर